डॉक्टर, कॅन्सरपासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल, तर आपल्या नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा असं तुम्ही सांगाल? हो, अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा आपला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ, आपण आता सध्या ज्या युगामध्ये वावरत असतो, तर सगळ्यात अगदी सुरुवातीचीच एक जी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अत्यावश्यक अशी जी अशी पॉझिटिव्ह सवय असायला हवी, ते म्हणजे मला असं वाटतं, की आपण रोज नियमितपणे जवळपास 45 मिनिट ते 1 तास व्यायाम केला पाहिजे. आणि तो व्यायाम कोणत्याही प्रकारचा असेल म्हणजे वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल किंवा आणखी धावणे असेल. तर हे जवळपास रोज जर आपण नियमित केलं, जरुरी नाही की समजा एखाद्याला सकाळी वेळ भेटत नसेल तर त्यांनी दुपारी, दुपारी नसेल तर संध्याकाळी. पण हे आपलं जीवनातलं एक अविभाज्य भाग म्हणून आपण ते स्वीकारायला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, की व्यसनापासून आपण दूर असलं पाहिजे. मी आत्ताच बोललो. तिसरं महत्वाचा भाग असा आहे, की शक्यतोवर फास्ट फूड जे असतं, म्हणजे बाहेर जे काही तेलकट, मसाल्याचं आणि प्रकारचे जे काही आता आजकाल सगळ्याच ह्या आकर्षित करणाऱ्या हे अन्न जे बाहेर खाल्लं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, तर ते शक्यतोवर टाळलं पाहिजे. आपल्या घरी जे आपली आई, आपली बहीण किंवा आपली म्हणजे सौभाग्यवती जे कोणी आपल्या घरची व्यक्ती किंवा आपल्या घरी जे बनतं ना, तर ते अन्न आपण खाल्लं पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संतुलित आहार खाल्ला पाहिजे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, त्याच्यामध्ये प्रथिने पाहिजेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पालेभाज्या पाहिजेत. ह्या सगळ्यांचं योग्य असं जर असं आपण रोज सेवन करू, तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि रोजच्या जेवणामध्ये आपल्या एक फ्रूट पाहिजे, सीझनल फ्रूट. म्हणजे ज्या मोसमामध्ये जे फ्रूट म्हणजे इझिली अवेलेबल होऊ शकतं. स्वस्त असलं तरी चालेल. महागच एखादं फळ खावं असं नाही. तर हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोज जर आपण हे जर खाल्लं, तर निश्चितपणे हे फार महत्वाची गोष्ट आहे, हे आपल्याला हवंय. आणि आणखी एक महत्वाची एक सवय किंवा गोष्ट आपल्या जीवनात पाहिजे. ती म्हणजे आपलं जे वजन आहे ना, हे नियंत्रित पाहिजे. म्हणजे ओबेसिटी जर झाली, तर ते निश्चितपणे मग अनेक आजारांना ते हे करू शकतं. तर त्यासाठी मला असं वाटतं, की आपली जी एकूण उंची आहे, समजा जी काही उंची सेंटीमीटर्समध्ये असेल, तर त्या उंचीमधून 100 मायनस केलं, तर तेवढं आपलं वजन पाहिजे आयडियली अंदाजे. एखाद्याचं जर 170 किंवा 175 सेंटीमीटर जर ती हे असेल समजा उंची, तर त्याच्यामधनं जे 100 मायनस केले, तर त्याचं आयडियल जे वजन असायला हवं ते 75 पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे तुमचं वजन नियंत्रित पाहिजे. तुमचं जेवण घरचं शक्यतोवर बाहेरचं टाळलं पाहिजे. रोजचं जेवण संतुलित पाहिजे. रोजच्या जेवणामध्ये फ्रुट्स पाहिजे. व्यसनापासून दूर पाहिजे. त्याच्यानंतर रोज व्यायाम पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचारसरणी आणि तसंच जर आपलं कुटुंब आणि आपलं मला असं वाटतं, की मित्रपरिवार असेल तर निश्चितपणे आपण कॅन्सरच काय, आपण इतरही आजारापासून दूर राहू शकतो.